स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. सत्य बोले मुखे, दुखवे अनेकाचे दुःखे, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. पांडुरंगा करू प्रथम कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, मस्तकही पायावरी, या वारकरी संतांच्या, जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सका सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी, विख्यात हा बुधला, त्या श्री संत सद्गुरु माणकोजी चरणी, साष्टांग मी घातिला. विठ्ठला
सेवेकरिता म्हणजेच निरूपणाकरिता प्राप्त असलेला किंवा निवडलेला असा जो अभंग आहे तो अभंग श्रीमंत श्री जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या गाथ्यामधला असून जगद्गुरू तुकोबराय प्रत्येक मानव समाजाला कर्तव्य कर्म सांगतात. ते कशा पद्धतीने सांगतात ते आपण यथाशक्ती यथामती आणि यथावकाश याचा विचार करायचा आहे. या ग्रामामध्ये गेली अनेक वर्षापासून चालत असणारा वैकुंठवासी समर्थ रावसाहेब बाबा एकंबीकर यांच्या पुण्यस्मरणार्थ असणारा हा नामोत्सव आणि या नामोत्सवामध्ये आलेली ही माझ्याकडं कितवा दिवस आहे आज? तिसऱ्या दिवसाची सेवा. मला वाटतं ही पहिल्या वर्षापासून माझ्याकडे सेवा आहे. बाबा गेल्यापासून माझ्याकडं सेवा आहे ती करतच आलो आत्तापर्यंत. कारण बाबांचा माझा म्हणजे फार अनन्य अशा प्रकारचा संबंध होता. फार अनन्यता दोघांमध्ये होती. अनन्यता म्हणजे अन्यन्यता. अन्यन्यता दुसऱ्या आमच्यात भेद अशा प्रकारचा कुठलाही नव्हता. फार मोठ्या प्रेमानं राहायचं. अनेक विषयाची चर्चा व्हायची, अनेक विषयाची राहायचं. अधिकार फार मोठा बाबांचा होता. मी नेहमी म्हणत आलो बाबा म्हणजे दिसताना साधे भोळे अशा प्रकारची दिसायचे. काय ती वेड्यासारखं कुणीकडं तर पटका बांधलेला कसा तरी राहायचं, मधीच उठायचं मधीच बसायचं, कसं तरी असायचं. पण मी सांगत होतो की बाबा हे या व्यक्ती अशी आहे आपलं चातुर्य झाकून ठेवायचं, चातुर्य लपवे आणि महत्त्व हरवी. साधू पुरुष आपलं महत्त्व कधी वाढवू देत नाहीत आणि जिथं जर महत्त्व वाढायला लागलं तर ते पलायन तिथून करतात, निघून जातात. साधूला महत्त्व वाढलेलं आवडत नाही, पण आपल्याला आता महत्त्व वाढल्याशिवाय बरं वाटत नाही. साधूला खऱ्या अर्थानं महत्त्व आवडत नाही, त्यांचा गाजावाजा झालेला वाढत नाही, पण आपल्याला आपणच गाजावाजा करतो, आपणच लिहितो. काही काही महाराज पत्रिका छापतात बरं का वकील साहेब, सप्ताह त्यांना आमंत्रण देतो आणि तो खाली लिहितो श्री गुरु अमुक तमुक. अरे वेड्या, तू आम्हाला आमंत्रण द्यायला तू श्री गुरु झाल्यावर आम्ही कशाला तिथे यायचं? विठ्ठल स्वतः लिहू नये, स्वतः छापू नये, स्वतः बोलू नये मी अमुक श्री गुरु, मी अमुक आहे, मी अमुक आहे, मी हरिभक्त आहे, मी परायण आहे, मी अमुक आहे, असं हे साधू कधी म्हणत नाही बरं का. लिहितं अलीकडं श्री गुरु आणि पदव्या फार झाल्या. विनोदाचार्य, गायनाचार्य, मृदंगाचार्य. मी कसले आचार्य आहेत कुणाला माहिती. आता स्वयंपाकाचार्य लिहिलेलं असतं हरिभक्ती परायण भ प बरं का. एकदा गंमत अशी झाली, माझा नातू आला आणि मला म्हणायला दादा हे भ प म्हणजे काय? मी म्हणलं ह भ प म्हणजे हरिभक्त परायण. मग ह्याने पूर्ण का लिहिलं नाही? म्हणलं काय झालं? त्याने ह काढलं टिंब दिलं, पुढे प काढलं टिंब दिलं आणि भ काढलं टिंब दिलं. असं का केलं? हरिभक्ती परायण का लिहिलं नाही? अरे त्याचा अर्थ सांगतो तुला. हे टिंब म्हणजे शून्य आहे ना. शून्याचा अर्थ काय? तो म्हणला शून्य. शून्याचा अर्थ काय? त्यानं सांगितलं शून्य. मग हा समोरचा महाराज आहे ना, याच्याजवळ हरी शून्य, भक्त शून्य, परायण शून्य, म्हणजे याच्याजवळ हरी भक्त परायण शून्यच आहे. आणि तो महाराज आज दणदणीत आणि कणकणीत काय बोलावं. विठाल ही राहू शकत नाही. चातुर्य लपवी, महत्व हरवी आणि पिशेपण मिरवी. जगामध्ये पिश म्हणजे वेड्यासारखं वागायचं, वेड्यासारखं बोलायचं. हे पिशेपण मिरवी जग साधू प्रवृत्ती आहे.
आणि तीच प्रवृत्ती म्हणजे ब्रह्ममूर्ती संत असतात. बाबा म्हणजे ब्रह्ममूर्तीच होती. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, उद्धराया आले दीनजना, असा बाबांचा अधिकारयुक्त प्रासादिक परंपरा बाबांची होती. आणि बाबांच्या बोलण्यामध्ये परखडपणा, बाबाच्या बोलण्यामध्ये अगदी काहीतरी पोटात ठेवायचं आणि वरनं बोलायचं असं प्रकार नाही. आहे ते मोकळ्या मनानं धडाधड बोलून टाकायचं, धडाधड. काही काही गोष्टी एवढ्या परखड बोलायचे की तुम्हाला कीर्तनात सांगता येत नाही. मी पुन्हा बाजूला सांगतो तुम्हाला की एक सांगूनच टाकतो. कशाला उगवणं ठेवल्यावर तुमच्या पोटात दगदग राहायची, काय होतं काय होतं. वकील साहेब काका सोपान काका वारले, सोपान काका गेले होते. आणि सोपान काका गेल्यावर त्यावेळेस बाबा आले, मी होतो, बाबा, आम्ही दोघं जवळजवळ बसलेलो. तिसरा दिवस होता. कावळा काही लवकर शिवेना. पण आता कोणाला काय म्हणायचं पंचायत. त्या माऊली तसली स्वभावाची कडक. ज्ञानोबा माऊली म्हणजे विस्तेवाला धराव पण त्याला धरू नये असली माऊली होती. देवकर कडक बोलायचं. प्रत्येकजण गप बस, गप गप. कुणी काही बोलना, वारकरी सगळी गप बसली. कावळा काही येईना. आता हे काय कुठवर बसायचं, काय करायचं. बाबा मध्येच उठलं. मी धोतर ओढतोय, खाली बसा खाली बसा म्हणतो. नाही 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 बोलतो म्हणलं. उठलं आणि म्हणलं, ओ माऊली पाया पडा, बापरावर मी चांगलं सांभाळतो म्हणून. म्हणा काय धैर्य, काय ताकद, काय धड. त्या फडावर कुणाला आवाज करायची ताकद नाही. तिथं बाबाने हजारो समाजामध्ये खडसावलं माऊलीला, ते देवकर माऊलीला. विठ्ठल हा अधिकार जो होतो ना, हा अधिकार उग येत नाही. हा सेवेचा अधिकार असतो. त्यांची जी परमार्थिक सेवा असते ना, सेवामुळं सत्य बोले मुखे. हो, सेवा ज्याची आहे ना, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. ज्याची खरी सेवा आहे ना, त्याला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. तो स्पष्ट बोलू शकतो. अशा प्रकारची कडक मूर्ती होती. आणि त्यांच्या या पुण्यस्मरणार्थ आज असणारी ही सेवा आहे, स्मरणीय आहे. त्यांचं स्मरण आहे आज. मी नेहमी म्हणतो, जगामध्ये अनेक लोक आहेत. काही लोक जे आहेत ते माननीय आहेत, काही लोक वंदनीय आहेत, काही लोक पूजनीय आहेत, आणि थोडेच लोक स्मरणीय आहेत. थोडेच लोक स्मरणीय. काही माननीय आहेत, काही वंदनीय आहेत, काही पूजनीय आहेत, पण थोडे लोक स्मरणीय आहेत. जे माननीय आहेत ते वंदनीय नाहीत, लक्षात घ्या. आणि जे वंदनीय आता आहेत ते पूजनीय नाहीत, आणि जे पूजनीय आहेत ते स्मरणीय नाहीत. विठ्ठल काही क्षेत्रातली असतात ना, त्यांनी माननीय अमुक अमुक, बस जास्त उलगडा नको आपल्याला. त्यांना फक्त म्हणायचं माननीय, मानायचं स्टेजवर, फक्त त्यांना मानायचं माननीय, पण वंदनीय अजिबात नाही. त्यांच्या पाया पडायचं नसतं, फक्त माननीय. वंदनीय अजिबात नाही ते वंदनीय. काही लोक वंदनीय आहेत पण पूजनीय नाही. वंदन करायला काय हरकत नाही. आपल्यापेक्षा वयानं मोठे आहेत, आपल्या घरातली वडीलधारी माणसं आहेत, काय हरकत नाही. पाया पडा, पडा. का मोठे आहेत ना वयानं, चला पडा पाया. पाया पडायला काय हरकत नाही, पण त्यांची पूजा करायला लागत नाही. का? अहो, पाया पडायचं आहे, वडील आहे म्हणून पाया पडायचं, वयानं जास्त आहे म्हणून पाया पडायचं आहे. पण ती जर पितोडा असेल तर, हो घरातला आहे, मोठा आहे, पण दारू पितो, काय करायचं, काय काय करायचं. बरं ठीक आहे, पाया पडा द्या सोडून त्याला तिकडं, बाकी त्याची पूजा करायची. काही लोक पूजनीय असतात पण स्मरणीय नसतात.
पूजा करायला हरकत नाही. चांगल्या कुळात जन्मला करा पूजा, ब्राह्मण कुळात जन्मला करा पूजा, महाराजाच्या पोटी जन्मला करा पूजा, काय हरकत नाही. कारण काय करायचं, जन्मलंय ना तिथं. हो, तो काय जन्मला म्हणून, पण ते स्मरणीय आहेत, ते संतच आहेत असं म्हणता येत अजिबात नाही. संताची आप्त नव्हती किंवा न होती, कसं बी जोडा तुम्ही, कसं पाठ करायचं तसं अभंग पाठ करा. संताची आप्त न होती किंवा नव्हती, होणार बी नाहीत. ज्याला ऐकलं तर उगं म्हणायचं आहे. डॉक्टरची बायको, डॉक्टरीन बाई, तिला काय नाडी तपासायला येते काय? पण नवरा डॉक्टर म्हणून डॉक्टरीन है ना. मास्तरची बायको, मास्तरीन, महाराजाची बायको महाराजीन, आहे का नाही. महाराजाचा मुलगा महाराज, मला महाराज, त्याला काय करायचं म्हणा, काय आचार नाही विचार नाही, पण महाराज का बाप महाराज म्हणून यो महाराज विठ्ठल. पूजनीय, उग पूजा कर, पण स्मरण, त्यांचं स्मरण करावं किंवा त्यांचं जे आचार विचार होता तो आचार विचार घ्यावा, आचरण त्यांच्यासारखं करावं असं नाही. काहीच बाबासारखी माणसं आहेत की त्यांचं आचरण घ्यावं, त्यांचा आचार, त्यांचा विचार, आचार उच्चार विचार हे तिन्ही प्रकारचं पालन करावं. आचार करावा, उच्चार असावा आणि विचार हे असावा. काय पहिल्या प्रथम आपल्या ठिकाणी काय असावा, माणसाचा आचार पाहिजे. आचार बिघडला की उच्चार बिघडतो, लक्षात घ्या. आचार बिघडला की उच्चार बिघडतो, आणि उच्चार बिघडला की विचार बिघडतो, आणि विचार बिघडला की सगळा संपतो. विठ्ठल जास्त विस्तार करत नाही, थोडक्यात सांगतो. आई सीते मातेचा आचार बिघडला म्हणून उच्चार बिघडला. विचारही बदलला, विचार बदलला की उच्चार बदलतो, उच्चार बदलला की आचार बदलतो. लक्षात घ्या. सीता मातेच्या मनात उगीच्या उग समोर दिसलेली हरिण, सोनेरी हरिण, त्या हरणीचं चामडं, त्याची चोळी हवी, अशा प्रकारचा मनात काय आला, विचार आला की नाही. विचार आला. आता सर्वस्व त्याग करून गेलेली, वल्कलं नेसलेली, पण काय मनामध्ये विचार आला, आणि विचार आल्यामुळं हट्ट झाला. असंच पाहिजेच पाहिजे. प्रभूला जावं लागलं, त्याच्या पाठीमागे जावं लागलं. हो, पण प्रभूंनी सांगितलं लक्ष्मणाला तुम्ही इथं राहा, तिचं रक्षण करा. ठीक आहे. आता एक विचार बदललेला होता. पुढे लक्ष्मण तिथं राहिले होते, पण तो जो हरिण होतं ते मायावी होतं का नाही, सगळा विस्तार करत नाही. आता रामायण सांगणाऱ्याचे बाप होते बाबा, बरं का. बाबांनी सांगावं रामायण सांगावं, बाबांनी सांगावं महाराज, त्यांना माहीत. मग त्यांनी ज्यावेळेस मायावी तो होता राक्षस, त्यानं प्रभूचं आवाज काढला, बरोबर आहे. आवाज काढल्याबरोबर लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, मी मेलो धाव. सीतामाई म्हणायला लागल्या लक्ष्मणा बघा पळा उठा. लक्ष्मणाने सांगितलं नाही, मला आज्ञा आहे, इथं तुमचं रक्षण करायचं आहे, तुमचं रक्षण करायचं आहे, मी इथं थांबणार आहे.
नाही नाही म्हणले, त्यांना काय झाले, जा, काही होणार नाही, माझ्या प्रभूला काही होणार नाही. हा आवाज जरी असला तरी प्रभूचा नाही आणि प्रभूला काही होणार नाही, मला खात्री आहे, मी इथं उठत नाही. पण भानगड अशी आहे, विचार बदलला की उच्चार बदलतो. उच्चार बदलला ना आईसाहेबाचा, बघा तुम्ही ती कथा रामायणातली, उच्चार बदलला. नाही नाही ते लक्ष्मणाला बोलायला लागले, लक्ष्मणावर नाही नाही तो अपवाद द्यायला लागल्या, उच्चार बिघडला. विचार बदलल्यामुळे उच्चार बदलला. उच्चार बदलल्यावर पुढे लक्ष्मणाला नाईलाज झाला. आता जर नाही नाही ते तुम्ही बोलायला लागले आईसाहेब, माझ्यावर अपवाद घ्यायला, ठीक आहे मी जातो, पण एक मात्र काम करा. त्यांनी रेषा ओढली, लक्ष्मण रेषा, फक्त एवढंच काम करा, ही मर्यादा ओलांडू नका, एवढी रेषा ओलांडू नका. पण मी मगाशी सांगितलं ना, माणसाचा विचार बदलला की उच्चार बदलतो, आणि उच्चार बदलला की आचार राहतच नाही, आचार बदलतो. त्यांनी ती रेषा ओलांडली आणि पुन्हा सगळं रामायण त्याचं घडलं. विठ्ठल विचार, उच्चार आणि आचार हे योग्य असलं पाहिजे, आणि त्या आचाराचं, त्या विचाराचं, त्या उच्चाराचं पालन करणं हेच समाज धर्म आहे. हे खरं कर्तव्य कर्म आहे. पण काय झालं, मानव समाजामध्ये जे आपलं जे कर्तव्य आहे, आपला जो स्वधर्म आहे, तो स्वधर्म अलीकडल्या युगामध्ये स्वधर्म संपत चालला, आणि संपत चालल्यामुळं समाजामध्ये अधोगती यायला लागली. समाजामध्ये अधोगती चालली. का अधोगती चालली, तर त्याचं कारण असं आहे की आपलं मुख्य कर्तव्य काय आहे याची जाणीव नाही. लोक भिनात कशाला समाजात. पहा, लोकांना काय वाटतं, पाप म्हणजे काही वाटतच नाही. पाप हे काय भीती, त्यांना काय वाटतं ते म्हणतात, पाप म्हणजे धमकी आहे तुमची, पाप म्हणजे धमकी आहे, आणि पुण्य म्हणजे तुम्ही एक दाखवलेलं आशा आहे. अहो तो म्हणतो पुण्यही नाही पापही नाही. पण लोकाला पापकृत्य काय आहे, पुण्यकृत्य काय आहे याचा धागा देऊन राहिला नाही. काय व्हायला लागलं, पाप कर्मच आहे, पण पुण्य म्हणून जे कर्म करतो ना ते सुद्धा पापालाच कारणीभूत व्हायला लागलं. पुण्यकरिता पाप जोडे, पुण्य करता 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 मग पदरामध्ये पापच यायला लागलं खरं, पण पुण्य मात्र अजिबात नाही. तुम्ही सांगा, आता सप्ताह चालू आहे की नाही, सप्ताहामध्ये पंगत घालणं हे पाप आहे का पुण्य? अन्नदान करणं पाप आहे का पुण्य? पुण्य आहे, बरोबर आहे, पुण्य आहे. पण जर तुम्ही म्हणला, अहो महाराज पत्रिका वाचली का? हो वाचले ना, पट्ट्याचं नाव आहे पंक्तीत, मी पंगत घातली म्हणली की ती पंगत मातीत गेली. विठ्ठल मी अमुक सेवा केली, मी अमुक वाऱ्या केल्या, एवढं म्हणलं की केलेलं सगळं संपलं. पुण्य करिता पाप जोडे. विठ्ठल पुण्य, पण ते होतं आपल्या पदरामध्ये पापच पडतं. का? त्याला कळालं नाही, खरं काय कळालं नाही. देवाची पूजा करणं हे पुण्याचं काम आहे का पापाचं काम आहे? पुण्याचं काम आहे. पूजा करावीच, देवाची पूजा करावी, फुलं पुष्प अमुक तमुक सगळ्या रीतीनं पूजा करावी. पण सांगू का, मी पूजा केली किंवा मी महापूजा घातली
म्हणली की सगळं बिघडलं. लोकाला काय वाटतं, लोक काय करतात माहिती आहे का, नाही त्याला टोप्या घालतात, नाही ते वाईट कृत्य करतात आणि पुन्हा पांडुरंगाला महापूजा करायची. कुठनं पैसा आणला, काय केला, कशाचा पैसा आणला, स्वकष्टाचा आहे का लोकाला टोप्या घातलेला आहे माहीत नाही. म्हणजे 25,000 रुपयाची महापूजा घातली. देव म्हणतो कशाला ओतलं माझ्या अंगावर, पाप माझ्या अंगावर तो ओतलं. म्हणले काय करायचं आहे, मला काय त्या दुधाची गरज होती, देवाला दुधाची गरज आहे का, देवाला दह्याची गरज आहे का, देवाला काय साखर गोळायची गरज आहे का. देव म्हणतो अरे तुम्ही मला काय करायला लागला, हा तुम्ही दूध आणलं कुठनं, अरे मीच निर्माण केलं, माझं निर्माण केलेलं मलाच तुम्ही वाहिलं. हा पंढरपूरच्या गाय, गोपाळपूरच्या गायी पंढरपुरात दान केल्या, गाय कुठल्या इथल्या आहे का नाही. पंढरपुरात वाळवंटात असतो, गाईला चारा, गाईला चारा, गाईला चारा, गाईला चारा. गाय कुणाची, त्याची. चारा कुणाचा, त्याचा. दूध कोण काढणार, तीच. आणि दूध पिणार कोण, ती. आणि फुकटच आम्ही चारा घाला, तुम्हाला पुण्य लाभल. कशाला हागायचा, काय करायचं, काय मला कळतच नाही, कसं पुण्य लागायचं. अरे याच्यात जर योग्य जर विचार नसेल तर तो परमार्थ होऊ शकत नाही. काय करावं, देवाची पूजा, महापूजा, देवाची पूजा करावी, पण काय देवाला आवडेल ते करावं का आपल्याला आवडेल ते करावं. सांगा, नवऱ्याला आवडेल तसं बायकोनं वागावं, बरोबर आहे का, बायको वागल तशी ह्यानं वागावं तिच्या मागं मग. अहो नवऱ्याला आवडेल तसं तिनं वागावं, नवऱ्याला आवडेल ते खाऊ घालावं, आवडेल ते करावं. एका मुलगीला लग्न झालं, नवऱ्याच्या घरी नांदायला निघाली, मग ती पूर्वीची आई होती, म्हणजे आजची नवं, या काळातली नवं, लांब माझ्या लहानपणातली, त्या काळातली म्हातारी होती. ती पुरीला पाठवताना पुरीला उपदेश करायला, बरं का, चांगलं होत्या पूर्वीच्या आया उपदेश करायच्या. हे बघ चांगलं राहा बरं का, चांगलं राहा, सासूची मर्जी राख, सासऱ्याची मर्जी राख, कुणाला वाकडं बोलू नको, कुणाला काय म्हणू नको, काय जरी झालं तरी कष्ट कर, काम कर, नंदाला मर्यादा राख, दिलाची मर्यादा राख, सगळ्याची मर्यादा राखून चुपून राहा, सगळ्याला खाऊ घाल, पुन्हा तू जेव. सगळे पूर्वीच्या आहे आता सांगायचं. आता तसं नाही, आवाज करू देऊ नको कोणाला, कोण काय बोललं चटकन माघारी ये, बघू पुन्हा काय करतो. काय आया कशा नांदायच्या ह्या, कसं व्हायचं, काय करायचं. आता नांदत नाही, त्या नांदवित्यात, नांदवित्यात. अहो ती मुलगी पूर्वीची होती, त्या मुलीला शिक्षण दिलं, चांगलं करून घाल, तुझ्या नवऱ्याला हे वगैरे सगळं तुला काय काय शिकविलं मी ते करून घाल. ती मुलगी गेली, तिला चांगला चहा करायला येत होता. काय चहा करायला, तिनं चहा केला सुंदर, दूध किती टाकावं, साखर किती टाकावी, चहापुडी किती असावी, हे सगळं तिनं मोबाईलवर बघितलेलं होतं तिनं. पण जाळ किती घालावायची मग चहा, तिनं सुंदर चहा केला आणि नवऱ्याकडे गेली, म्हणले अहो हे चहा घ्या. तो म्हणलं मी घेत नाही. अहो मी केला. अहो तुम्ही केला पण मी पित नाही ना. अहो तुमच्या करता केला. होय ग, पण मी पितच नाही. नाही नाही मी तुमच्यासाठी केला, आईनं सांगितलंय तुम्हाला करून दे म्हणून, घाल म्हणून सांगितलंय, प्या. म्हणला नाही, आमच्या आईनं शिकविलं नाही, मी चहाच पित नाही. नाही पण केलंय मी, तुमच्यासाठी केलाय आणि घ्यावंच लागल. काय करील नवरा, आपल्या आपणच विचार करायचा, काय करू आपण, असं जर ते करायला तुझ्या पुढे काय करणार. नाही पण मी केलाय तुमच्यासाठी, घ्या. त्यानं मला आण, घेतला, तोंडाला बशी लावली, प्याला. प्याल्याबरोबर ती म्हणले हा आत्ता मला बरं वाटलं. चहा कोण पेलं,
चहा कोण पेलं? नवरा. आणि बरं कुणाला वाटलं? आता पिणाऱ्याला बरं वाटावं का देणाऱ्याला बरं वाटावं? जिनं प्याला त्याला बरं वाटावं का तिनं दिला म्हणून? आता एवढी बळजबरी केला म्हणून प्याला, याला कुठं बरं वाटलं? त्याला बरं वाटलं का? तशी तुम्ही कसली पूजा घातली ही देवाला बरं वाटावी का तुम्हाला बरं वाटावी? विठ्ठल मी अमुक केले, मी असा श्रंगार केला, मी एवढा केला. देव म्हणते तुझ्या तोला लकडाप. मला त्याची गरज नाही. मला जी पूजा आहे, तुमचा आचार काय आहे त्याच्यावर माझी पूजा आहे. तुम्ही काय करायला लागला असलं डुप्लिकेटपणा चालत नाही. तुका म्हणे नको वर, तुका म्हणे नको वर पांग देवा, माझी सेवा घ्यावी माझी सेवा भाव, घ्यावी माझी सेवा भाव. नको वर पंग देवा, माझी सेवा भाव घ्यावी माझी सेवा भावशुद्ध. मला ती सेवा आवडत नाही. मला जी सेवा आवडती, देवाला आवडेल ते करावं. देवाची आवडे तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिव, किंवा ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पाये माया संसाराची. अहो कितीतरी प्रमाण आहे. देवाला आवडेल ते करावं. देव म्हणतो माझी जी पूजा आहे ना, ती तुम्ही पूजा कसली घातली याला मला महत्त्व वाटत नाही. मला काय तुकोबराय म्हणतात, हीच विष्णूची पूजा. सकारात्मक शब्द घातला, हीच, दुसरी नव्हेच. मग तू कसली कर. रेशमी कापड घाल देवाला, वाटेल ते घाल. हीच विष्णूची महापूजा. कुठली तर त्याची जी पूजा आहे ना, देवाला आवडणाऱ्या पूजेचे जे नियम सांगितले ते 6 प्रकारचे या अभंगात नियम सांगितलेले आहेत. विठ्ठल पहिली सांगितली स्वामी काज. बर का, 6 प्रकारचे नियम सांगितले. ती महापूजा आहे देवाची. पहिली तुमचं स्वामी काज, दुसरं गुरु भक्ती, तिसरं पितृवचन, पुन्हा चौथी सेवापती म्हणजे पतिव्रता धर्म, 5वं सत्य बोले मुखे, आणि 6वं दुखवे अनेकाचे दुःखे. विठ्ठल या अभंगामध्ये स्वकर्तव्य सांगितलं की हे करा, आणि या करण्यानं निश्चितपणे तुमची महापूजा होईल आणि तुम्ही निश्चितपणे उद्धार होईल, मोक्ष मिळेल तुम्हाला. तुमचा खरा पुरुषार्थ याच्यामध्ये आहे बरं का. काय जे 4 पुरुषार्थ सांगितले ना, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. पण गंमत अशी आहे, लोक पहिलं आणि शेवटचं सोडतात. 4 पुरुषार्थातलं पहिलं आणि शेवटचं. पहिलं काय? धर्म, आणि शेवट मोक्ष. मग या लोकांना मोक्षाची गरज नाही, धर्माची गरज नाही, आणि मधलं 2 धरून बसले. अर्थ काम, अर्थ आणि काम. अर्थ म्हणजे पैसा, काम म्हणजे विषय वाचना. अर्थ हे एकच. अर्थासाठी काही अनर्थ करायचा, अर्थासाठी काही अनर्थ करायचा, कसलाही अनर्थ. हो, काय त्याच्यात कळत नाही. अहो व्यवहारी लोकांनी जावं, महाराज लोकांनी सुद्धा करावा. महाराज लोकांना तर कळलं पाहिजे ना.
किती अनर्थ करायला लागलो आपण. अरे अर्थासाठी काही करायला लागले, त्याच्यासाठी एखाद्याचा प्राण सुद्धा घ्यायला लागला. पण अर्थ जरी पुरुषार्थ सांगितला असला तरी अर्थ कसा असावा? जोडून या धन उदास विचारे उदास विचारे कमवावा. अर्थ म्हणजे पैसा. जोडून या धन. महाराज म्हणतात अगदी जोडा, गरज पाहिजे, कमवा, पण उत्तम व्यवहार आहे, हिचा अवघड आहे. जोडून या धन एवढंच महाराज म्हणलं असतं तर आमच्या महाराज लोकांना फारच चांगलं झालं असतं. आम्हाला प्रमाण ही प्रमाण फार चांगलं झालं असतं, पण पुढे केलं उत्तम व्यवहार आहे, उत्तम व्यवहार. आता पैसा आणि उत्तम हे काय संगती लागते का? लागते का? पण म्हणा उत्तम व्यवहार करा, उत्तम व्यवहार करा, अधम व्यवहार नको. उत्तम उत्तम व्यवहार कशाला म्हणायचा? तुम्हाला घ्यायचं ना, हे वस्तू तुम्हाला विकायची आहे, विका. काय तुम्हाला याच्यात लाभ घ्यायचा आहे ते ठरवा, लाभ घ्या, पण हा खोटी वस्तू तुम्ही त्यांना देऊ नका. याला उत्तम व्यवहार कळालं काय? तुम्ही काही भेळ मिसळ करून तुम्ही फसवू नका, फसवून लोकांना घेऊ नका. योग्य घ्यायला काय हरकत नाही. उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहारानं कमव आणि उदास विचारानं तू खर्च कर, काय हरकत नाही. पण महाराज काय करायला लागले? सगळे अर्थाच्या पाठीमागे लागले. आणि दुसरं म्हणजे काम. काम काम म्हणजे विषय. ह्या विषयाच्या तर सापडलेली अशी आहेत की सगळी नावाला परमार्थ, सगळा विषयाचा गोंधळ, सगळा विषयाचा गोंधळ. विषय ओढी भुलले जीव. महाराज म्हणतात कोण करील याची कीव, नुपजे नारायणी भाव.
काय कीव करावी त्या विषयामध्ये अडकले ही दोन आहेत. पण या लोकांना कळत नाही. मला एक जण म्हणला, अहो दादा हे ते पुरुषार्थच आहे, पण गाढवा ते पुरुषार्थ दोन्ही मधी घातलेत. ते मला मधी घातलेत म्हणजे अरे पहिला धर्म सांगितला आणि शेवटला मोक्ष सांगितला आणि मधी ते दोन्ही घातला अर्थ आणि काम. मग म्हणले आहेच की त्यात आहे, पण धर्मानं अर्थ, धर्मानं काम आणि मग मोक्ष हे लक्षात घे. धर्म हे अर्थाला लाव, धर्म हा कामाला लाव आणि धर्म पुन्हा मोक्षाला लाव. धर्म मोक्षाला कारण, धर्म अर्थाला कारण, धर्म कामाला कारण. जर करता अधर्मानं अर्थ नको, अधर्मानं काम नको, नाही आहे प्रपंच आहे ना, लग्न कर, संसार कर, बायको मुलं बाळ ठेव ना, नको कोण म्हणलं, पण धर्माच्या असावं. अधर्मानं मात्र कुठले करू नको, अधर्मानं नको आहे. आणि हे जे आहे, हे जी अधोगती माणसाची चालली, याच्याकरता तुकोबराय म्हणतात यांनी काही पूजा केली तरी सुद्धा उपयोग नाही. म्हणून महाराजांनी इथं कर्तव्य सांगितलं की खऱ्या अर्थानं परमार्थ म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, परम अर्थ, अर्थच उरला फक्त, परम गेलं निघून. अरे परमार्थ म्हणजे आपण नुसत्या तुळशीच्या गळ्यात माळा घातल्या, गोपीचंदनाचे टिळे लावले, पूजा केली एवढं नाही, तर ते आपला आचार कसा असावं अभंगाच्या प्रथम पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा विठ्ठल विठ्ठल. महाराजांनी स्वामी काज गुरु भक्ती, हो प्रथमतः स्वामी सेवा ही कशी करावी, तर स्वामींची अनन्य भावी सेवा करावी. स्वामी म्हणजे मालक, स्वामी म्हणजे कोण, मालक. मालकाची सेवा नोकऱ्यानं इनाम
इमानदारीनं सेवा करायला पाहिजे. आणि त्या मालकानं सुद्धा त्या नौकरावर पुत्रवत प्रेम केलं पाहिजे. जसं आपण जे दया करणे पुत्रासी त्याची दासा आणि दासी, जे आपल्या मुलाबद्दल जेवढं प्रेम आहे तितकं प्रेम आपल्या सेवकाविषयी असावं. आपल्याजवळ जो सेवा करतोय, जो नोकर आहे, तितकंच प्रेम करतो. आणि नोकरानं सुद्धा कशी सेवा करावी, अहो हे जर सांगत बसलो तर तुम्हाला उजळलं इतकं. कुणी कुणी सेवा केली स्वामी, अहो सगळ्याच्या पेक्षा एकच तुम्हाला देतो प्रमाण, एकच असं प्रमाण देतो. जगद्गुरु तुकोबऱ्यांनी त्यांना जाऊन भेटले आणि तुकोबऱ्यांनी त्याला विचारलं, काय अहो काय भक्ती याच्या वाटा मज जावया. तुकोबऱ्यांनी जाऊन विचारलं. कोणाला? मारुतीरायाला विचारलं. अहो मारुतीराय कशी सेवा करायची असते सांगा ना तुम्ही मला. मला सांगा का, तर तुम्ही कसे आहेत या सेवेमध्ये शिवरानी धीर स्वामी तुम्ही शूर आहात, तुम्ही धैर्यवान आहात. नुसते शूर आहेत नाही, शूर असून तुम्ही धैर्यवान आहे. तुम्ही अहो काय स्वाधी शिवाय स्वामीच्या करता तुम्ही अहो कितीतरी लाखो किलोमीटर असणारा साता समुद्राच्या पलीकडे तुम्ही गेला. समुद्र एवढा मोठा ओलांडायचा. स्वामी सेवेकरता सीतेचा शोध करण्याकरता केवढा मोठा समुद्र ओलांडायचा. जर करता आता जर आपण सांगितलं एखाद्या शिष्याला फडावरच्या, अहो ते समुद्र ओलांडायचा जाऊ द्या, त्या तिथलं टाळ पकवाच घेऊन ये. हो मला सांगता का तुम्ही? आणि मी कवा जायचा आणि ती कवा वागवत आणायचा. ही शिष्य असले गुरुहीच असले. ते आमचे वडील नेहमी म्हणायचे, ज्या ज्या परीचे शिष्य त्या त्या परीचे गुरु शिटावलंबडीचे. गुरु बी तसला शिष्य बी तसला. त्याला कळत नाही स्वामी सेवा कशी करावी त्याला कळत नाही, आणि सेवा कशी करून घ्यावी ह्याला कळत नाही. अरे त्या मारुतीरायाला सेवेचं सांगितलं, तेवढा समुद्र ओलांडला. बरं त्या लंकेत गेले, ती का लंका साधी होती का? तिथं जायचं काय सोपं काम होतं का? अहो चिलट जात नव्हतं त्या लंकेत, त्याला सुद्धा परवानगीशिवाय आत येता येत नव्हतं. तसल्या ठिकाणी हे गेलो. बरं का किती अवघड काम आहे. इतकं अवघड काम सांगितल्यावर करेल का आपण? हो अवघड. नुसतं जागराला बस म्हणलं तर जीवावर येतं आपल्याला. आणि त्याने काय करायचं, ते गेलं तिथं. बरं अवघड काम नुसते अवघड गेलं नाही, त्या बिभीषणाच्या घरात गेलं. साधी गोष्ट आहे. कुंभकर्णाच्या घरात गेलं, बिभीषणाच्या घरात, कुंभकर्णाच्या घरात, रावणाच्या घरात, त्याच्या घरात ते घुसलं. सगळीकडे घुसलं, शूटारोध केली. ज्यावेळे त्याला पकडलं त्यावेळे त्यानं स्वामी करता काय केलं, जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य साधं काम आहे.
इतकं मालकासाठी का झटायचं नाही, तितकं त्याच्या शेपटाला गुंडाळलं. विष्णू जा पिटवीला, पण शेपटाला पिटविलं, पण त्याला लंकाच पिटविली. इतकी स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी कार्या बळया वीर, म्हणून काय भक्ती याच्या वाटा, स्वामी सेवा कशी करावी मारुतीरायाला विचार. मारुतीरायाची सेवा, गुरु भक्ती कशी करावी, गुरु आज्ञा पालन किती करावी, वाल्मिकाला विचारा. वाल्याला वाल्या म्हणजे अगदी वाल्या कोणी चोर, पण नारदासारखा श्री गुरु भेटला आणि नारदाने मंत्र उलटा दिला, सरळ सुद्धा दिला नाही. मरा 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 म्हणता राम झाले. राम जन्माच्या अगोदर रामायण लिहिलं. ही गुरुनिष्ठा, श्री गुरुची आज्ञा. हो म्हणून म्हणतात स्वामी काज गुरु भक्ती. हो पितृवचन, पितृवचना करता अयोध्येचं राज्य त्याग करायचं. काय वडिलाच्या आज्ञेकरता म्हणून वडिलाची आज्ञा राज्य त्याग करायचं. ज्यावेळेस निघाले रामप्रभू त्या दिवशी प्रभूचा राज्याभिषेक होता. प्रभूला त्या दिवशी रत्न किरीट कुंडल किरीट बसवायचं होतं आणि अशा वेळेस आज्ञा झाली की वनाला निघायचं. रामप्रभू गेले, सगळ्याला नमस्कार करायला लागले, निघाले वनाला. त्या घरात ह्या घरात निघाले. जाता जाता कौशल्य माताकडे आईसाहेबाकडे गेली. आईसाहेब त्यावेळेस आनंदित होत्या, कारण आज माझा पुत्र, माझा मुलगा राजा होणार, माझा मुलगा शिवासनावर बसणार, म्हणून आईची घाई चालली होती. आईचा आनंद गगनात मात नव्हता. माझा राम आज राजा होणार, अयोध्यापती होणार. आणि अशा टाईमला रामप्रभू उघडे बम झालेले, वल्कल नेसलेले, आणि असं रामप्रभू समोर गेले आणि आईला नमस्कार केला. आणि आईनं बघितलं, काय प्रभू राम, काय नाही. आज आनंद आहे का? अगं म्हणले आज आपल्या वडिलांनी फार मोठं काम केलंय, पित्यानं माझ्या मोठं काम केलं. काय केलं? अगं हे राज्य, अयोध्येचं राज्य भरताला देऊन टाक. भरताला? हो. अरे तुझा नाही, भरताला दिला. मग तुला काय? मला अयोध्येचं राज्य म्हणजे संकुचित आहे का आई? अयोध्यापुरतं राज्य आहे का आई? अयोध्येचं राज्य भरताला दिलं, पण माझ्या वडिलांनी मला वनाचं राज्य दिलं. वनाचं, संपूर्ण जगातलं वनाचं राज्य मला दिलं. ही भूमिका घेणारे राम कुठं? नुसतं सरपंच पदासाठी बापाला मारणारी पोरं कुठे? साधा सरपंच व्हायचा गावातला, त्याच्यासाठी बापाच्या अंगावर चालली. साध्या ह्याच्यासाठी आई बापाला मारणारी कुठे गेली? रामप्रभू अयोध्येचा वनाचं राज्य म्हणणारा कुठे गेला? आणि आज आपण भावाला कोर्टात घालणारी लोक कुठे गेली? बापा भावाला मारणारी कुठं आपण? हे संस्कार कुठे गेले? पितृवचन, सेवापती, पितृ आज्ञा पालन, आई बापांची आज्ञा पालन करणं हाच विष्णूची महापूजा. तुम्ही वाटल त्या वाऱ्या केल्या, वाटल ते भजन केली, पूजा केली, आणि आई बाप जर तुमचे दुःखी असतील, आई बापाची तुम्ही सेवा करत नसेल, तर देवाला अजिबात आवडत नाही. बरं का? अजिबात आवडत नाही. हे पूर्ण लक्षात ठेवा, पूर्ण लक्षात ठेवा. मी माळाच घालतो सगळ्याला, पण तुम्ही माळा घातल्या म्हणून आई बापाला सोडून द्या असं मी म्हणत नाही. तुम्ही वारी नका करू, पण आई बापाची सेवा करा. ज्या आई बापाच्या सेवेमुळं युगे 28 विठेवरी उभा, त्या आई बापाच्या सेवेमुळं कारे पुण्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. युगे 28 विठेवर उभा राहिला. त्या आईबापाची सेवा अनन्य भावे करा. पितृवचन, सेवापती, पतिव्रता धर्म हा पालन करणं प्रत्येक स्त्रीचं धर्म आहे. म्हणून हे 4 नियम सांगितले. आणि 5वा नियम, सत्य बोले मुखी. कुठलंही कठीण परिस्थिती उद्या खोटं बोलायचं अजिबात नाही. वाटेल ते खोटं झालं, खोटं बोलायचं नाही. गंमत अशी झाली, दुर्योधनाला वाटलं की मी अमर व्हावा. कोणाला वाटलं?
दुर्योधनाला वाटलं मी अमर व्हावा आणि मला मरण येऊ नये आणि माझ्या हातनं पांडव मरावे पण मी अमर व्हावा असं दुर्योधनाला वाटलं. मग काय करावं काय करावं काय करावं काय करावं असा विचार चालत असताना त्याला सांगितलं की म्हणले तू काय कर, तुझ्या आईला विचार हा प्रश्न. आईकडे गेला. आई मी अमर व्हायचं आहे याच्याकरता काय करू. आईनं सांगितलं एक काम कर, तू अमर व्हायचं असेल तर तू धर्मराजाला जाऊन विचार. अगं म्हणजे धर्मराजा, अगं तो माझा वैरी आहे. पण वैरी जरी असला तर सत्य बोले मुखे, खोटं बोलणार नाही. प्राणांत त्याच्यावर आला तरी तो खोटं बोलत नाही. अगं आई पण ते कसं सांगेल मला अमर व्हायचं का, मला मारणार आहे ते. नाही नाही तू धर्माकडे जा, धर्म खरंच सांगेल. धर्माकडे गेला, धर्मराजाकडे गेला आणि विचारलं दादा मला अमर व्हायचं आहे, मला मरण येऊ नये, मी कुठेही बसले पण ते युद्धात हरू नये याच्याकरता काय करावं. आता खरं कोण होता धर्माचा, हा वैरी होता का नाही. हा जरी चुलत भाऊ असला तरी सुद्धा भाऊकीचा वाद खरं बोलाव का, हा पेटवावं चांगलं. पण यानं काय केलं ते विचारायला त्याला गेलं आणि हे धर्मराजाला माहित नव्हतं का हे दुर्योधन आहे, दुर्धन आहे, हे चांगलं धन नवं. पण धर्मराजा म्हणले अरे वा दुर्योधना तुला अमर व्हायचं आहे ना, तुझी काया अमर होईल. पण एक काम कर, काय कर, तुझी आई नाही आहे ना, तुझी आई हो बर ती महान पतिव्रता आहे, गांधारी महान पतिव्रता आहे. तुझ्या आईसारखी जगात आई कुठं नाही आहे. दुर्योधन म्हणला माझी आई, हो जगात तुझ्या आईसारखी आई नाही, माझी आई सुद्धा नाही, कुंती सुद्धा नाही अशी गांधारी आहे. का, अरे तुझ्या वडिलाला धृतराष्ट्राला दिसत नाही, दोन्ही डोळ्यानं आंधळे होते म्हणून तुझ्या आईनं स्वतः आपल्या डोळ्याला पट्टी बांधली आणि त्यांना दिसत नाही तर मी का बघू. कळलं का, त्यांना दिसत नाही तर मी का बघू. आणि ह्याला झोपून टी व्ही पुढे बसणारी ही बाबा झोपलेला असतो आणि ही मोबाईल घेऊन बघत बसते. अरे पट्टी काय पट्टी वरता का, वरता नाही वरता. अरे नवऱ्याला दिसत नाही म्हणून तिनं डोळ्याला पट्टी बांधली आहे. बर मग तुझ्या आईला दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे, पतिव्रतेच्या जोरावर दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे. बर मग तू एकदा तुझ्या आई समोर उभा राहा. संपूर्ण तुझ्या आईनं जर पट्टी सोडून जर डोळे उघडून तुझ्या शरीराकडे पाहिलं तर तू दिव्य शरीर होईल, तू अमर होणार, तुला मरण येणार नाही. सत्य बोले मुखे, सत्य सांगून टाकलं हे गेलं. आई धर्मराजा म्हणतो की म्हणे तू एकदा डोळे उघडावं आणि माझ्याकरता तू डोळे उघडलं पाहिजे आणि माझ्या शरीरावर तुझी दृष्टी पडावी. ती म्हणली अरे मी पतिव्रता आहे, माझं व्रत भंग होतंय. पण मला सांगितलंय, धर्मराजानं सांगितलंय, दादानं सांगितलंय मला. ती म्हणली आता धर्मासाठी मी एकदा बघते, जा कपडे काढून संपूर्ण शरीर नग्न शरीरानं माझ्या समोर ये, संपूर्ण शरीर तुझं पाहिजे. दुर्योधन गेला, त्यानं कपडे काढले. आईसाहेब ओरी होत्या, ही धडा 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 नग्न होऊन पायऱ्या चढायला लागला आणि ही कळली की बातमी त्याला. कुणाला, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हे तिथंच होतं पांडवा घरी. मग ह्याला वाटलं अरे काम संपलं. म्हणजे का मी मागं राहून काही उपयोग होत नाही म्हणले. आता का, जर हा अमर झाला आणि होणार आणि हा अमर होऊन मेला, अमर झाला तर आपला पांडव मेले आणि पांडव मेले तर माझं काय राहिलं द्वारकेचा राणा, काय उपयोग आहे. काहीतरी करायला पाहिजे. हो ह्याच्या मन बिघडलं पण आमच्या धर्माचं मन बिघडलं नाही. सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे नाही. भगवान म्हणले आता गडबड आहे म्हणले. पळत गेले. ए दुर्योधना थांब,
थांब ते म्हणले तर तू लबाड आहे माणूस म्हणले का आला हां अरे कुठे चालला कुठे जाऊ दे तू कशाला आला नाही म्हणले कुठे चालला सांग काय नाही म्हणले आईकडे चाललो का तर आईनं माझ्या शरीरावर दिव्य दृष्टी टाकली ना तर मी अमर होणार आहे मी अमर होणार आहे असं होय भगवान म्हणले जायला काय हरकत नाही लहान होता तेव्हा वेगळं होतं रे आता असला आगडबम झाला तर नागवा आई पुढे जाणं हे काय मला बरं वाटत नाही म्हणले मग नाही ना आईनं सांगितलं नाही म्हणले असं कर काय कपडे घालू नको मग माझ्या गळ्यात फुलाचा हार आहे हे हार घालूनच गेलो देव हार घालूनच गेलो हे हार आहे म्हणले बरं मग एवढा हार गुंडाळ ना तसंच कसं जातो एवढी लंगुट घालायला काय हरकत आहे एवढी हार म्हणले लंगुटी घालून जा पुढं मांडीला गुंडाळून जा ती म्हणला हो बरोबर आहे देवा तुझे ती म्हणला मी देव आहे कशी टोपी घालायची घालत असतो तुला काय करायचे मी करतो बरोबर आहे देवा कपडे नाही फुलाच्या हाराला काय व्हायला लागलं त्यानं फुलाचा हार घेतला आणि असा गुंडाळा देव म्हणले जा आता शान आहे बरं का जा अमर हो म्हणले देव म्हणले गेलं आता हे पिढा बरोबर झालं हे गेलं आईनं बघितले कामदारीनं डोळे उघडा म्हणले की डोळे उघडले आणि आईनं काय केलं असं पाहिलं नकशिकांत सगळं पाहिल्याबरोबर लगेच आई म्हणली बांध डोळे माझा आता बांधले डोळे मग यानं विचारलं आई मी अमर झालो का हो तुझं शरीर सगळं अमर आहे मग पण म्हणले पण काय तुझी मांड्या आहेत ना त्या मांड्यापासला अंग आहे ना ते मात्र अमर नाही तू त्याच्यात मरणार आहे आणि देवाला हे माहिती होतं म्हणून भीमाला तिथं मांडीवर गदा मारायला लावली आणि मगच दुर्योधन मेला तर असा दुर्योधन मरत नव्हता पण हे कुठे सांगितलं धर्मराजानं सांगितलं सत्य बोले मुखी दुःखवे अनेकाचे दुःखी दुसऱ्याचं दुःख बघून आपल्यालाही दुःख वाटणं हे संत हृदय आहे बरं का दुसऱ्याचं झालेलं दुःख बघून आपल्याला दुःख वाटणं हे संत हृदय आहे जसं द्रौपदीला अश्वत्थाम्यानं पोरं मारली 5 लेकरं मारली पण ज्यावेळेस अश्वत्थाम्याला समोर आणलं धरून आणि सांगितलं हे अश्वत्थाम्यानं 5 लेकरं तुझी मारली द्रौपदी म्हणली असं 5 लेकरं यानं मारली अश्वत्थाम्या तू मारली का हो भीम म्हणला काय शिक्षा द्यायची ते घे गदा घाल डोक्यात त्याच्या मारून टाक तुझी 5 लेकरं मारली थांबा म्हणले शिक्षा देऊ द्रौपदी संत हृदय होती द्रौपदीनं सांगितलं अश्वत्थामा तू मारलं हो बर तुला आई आहे का अश्वत्थामा म्हणला आई आहे तर जिवंत आहे का आहे म्हटल्याबरोबर द्रौपदीने सांगितलं पांडवाला 5 पांडवाला सांगितलं भीमाला धर्माला अर्जुनाला सांगितलं याला सोडून द्या अगं याला लेकरं मारली ह्याला शिक्षा काय शिक्षा एकच शिक्षा ह्याला सोडून द्या भीम म्हणला का बरं सोडून द्या ह्याला आई आहे आणि ती आई जिवंत आहे म्हणून सोडून द्या म्हणजे आई असल्याचं काय संबंध तुझी लेकरं मारली ना तू आई नव्हती का म्हणूनच सांगते मला लेकरं मेल्यावर काय दुःख होतंय हे मला कळलंय 1 नव्हे 5 लेकरं माझी मेली त्याचं दुःख मला आहे आणि हे मला जसं दुःख झालं तसं दुसऱ्या कोणत्या आईला दुःख होऊ नये म्हणून त्या पोराला सोडून द्या हे दुःखवे अनेकाचे दुःखे दुःखवे अनेकाचे दुःखे हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा ज्ञानेश्वर